नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पोलीस शिपाई चालक पदासाठी आवश्यक असणारा सामान्य ज्ञान व चालू घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी देईल. 25 पैकी किती बरोबर येतात हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर पाहूया सराव प्रश्न संच 16. प्रश्न 1. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ऑप्शन आहेत: ए. सुकुमार सेन, बी. नवीन चावला, सी. राजीव कुमार, डी. सुनील अरोरा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, राजीव कुमार. प्रश्न 2. IPL मध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणत्या संघाने काढल्या आहेत? ऑप्शन आहेत: ए. मुंबई इंडियन्स, बी. सनराइज हैदराबाद, सी. गुजरात टायटन्स, डी. चेन्नई सुपर किंग्स. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सनराइज हैदराबाद. प्रश्न 3. खालीलपैकी कोणाची इंडोनेशियामध्ये इनोच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे? ऑप्शन आहेत: ए. गीता सबरवाल, बी. राणी वर्मा, सी. मनीषा केळकर, डी. अनुराधा पोद्दार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, गीता सबरवाल. प्रश्न 4. डॅश डॅश ही भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू ठरली आहे. डॅश डॅश ही भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिस ठरली आहे. ऑप्शन आहेत: ए. मनिका बत्रा, बी. श्रीजा अकुला, सी. यशस्विनी घोरपडे, डी. अर्चना कामत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, श्रीजा अकुला. प्रश्न 5. 2023-24 मध्ये देशाच्या कृषी GDP मध्ये केवळ किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन आहेत: ए. 0.8%, बी. 0.7%, सी. 0.5%, सी. 0.4%. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 0.7%. प्रश्न 6. क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियन्स पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन आहेत: ए. रॉजर फेडरर, बी. लिओनेल मेसी, सी. नोवक जोकोविच, डी. नीरज चोप्रा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, नोवक जोकोविच. प्रश्न 7. राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत: ए. 24 एप्रिल, बी. 23 एप्रिल, सी. 25 एप्रिल, डी. 26 एप्रिल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 24 एप्रिल. प्रश्न 8. 24 एप्रिल हा दिवस देशात कधीपासून राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहेत: ए. 2012, बी. 2010, सी. 2011, डी. 2013. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 2011. प्रश्न 9. पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन आहेत: ए. नेपाळ, बी. भारत, सी. रशिया, डी. सिंगापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, नेपाळ. प्रश्न 10. जागतिक लसीकरण आठवडा कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत: ए. 23 ते 29 एप्रिल, बी. 21 ते 27 एप्रिल, सी. 20 ते 26 एप्रिल, डी. 24 ते 30 एप्रिल.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 24 ते 30 एप्रिल. प्रश्न 11. आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कोठे आहे? आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन आहेत ए गडचिरोली, बी चंद्रपूर, सी अमरावती, डी कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रपूर. प्रश्न 12. रायमन मॅक्सेस 2019 पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? ऑप्शन आहेत ए रवीश कुमार, बी राजदीप सरदेसाई, सी रजत शर्मा, डी अर्णव गोस्वामी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रवीश कुमार. प्रश्न 13. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन आहेत ए केरळ, बी तामिळनाडू, सी महाराष्ट्र, डी कर्नाटक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. प्रश्न 14. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? ऑप्शन आहेत ए राजस्थान, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, डी पश्चिम बंगाल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. प्रश्न 15. महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत ए वीरेंद्र सराफ, बी उज्ज्वल निकम, सी आशुतोष कुंभकोणी, सी डी श्रीहरी आणि. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वीरेंद्र सराफ. प्रश्न 16. संत निवृत्ती महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? ऑप्शन आहेत ए मुक्ताईनगर, बी आळंदी, सी देहू, डी त्र्यंबकेश्वर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी त्र्यंबकेश्वर. प्रश्न 17. 96 अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? ऑप्शन आहेत ए वर्धा, बी पुणे, सी मुंबई, डी नागपूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वर्धा. प्रश्न 18. फोरम 2008. प्रश्न 18. फोरम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहे? ऑप्शन आहेत ए डॉक्टर विजय भाटकर, बी डॉक्टर आर एच दवे, सी पी पार्थ सारथी, डी वरीलपैकी कोणीही नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर विजय भाटकर. प्रश्न 19. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहेत ए 1 सप्टेंबर 2019, बी 1 ऑक्टोबर 2020, सी 1 नोव्हेंबर 2020, डी 1 ऑक्टोबर 2019. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1 ऑक्टोबर 2020. प्रश्न 20. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन आहेत ए देवळा, बी त्र्यंबकेश्वर, सी मालेगाव, डी निफाड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी निफाड. प्रश्न 21. आरटीपीसीआर ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडीत आहे? ऑप्शन आहेत ए करोना, बी टायफॉइड, सी चिकनगुनिया, डी डेंगू.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए करोना. प्रश्न 22. खालीलपैकी कोणाला द बँकर या मासिकाकडून सेंट्रल बँकर ऑफ द इयर 2020 एशिया पॅसिफिक सन्मान प्रदान करण्यात आला? ऑप्शन आहेत ए शक्तिकांत दास, बी उर्जित पटेल, सी अरुंधती रॉय, डी नरेंद्र जाधव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शक्तिकांत दास. प्रश्न 23. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा काढण्यासाठी किती वर्ष वयोमर्यादेची अट आखली आहे? ऑप्शन आहे ए 60 वर्षे, बी 65 वर्षे, सी 70 वर्षे, डी 75 वर्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 65 वर्ष. प्रश्न 24. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? ऑप्शन आहेत ए गणेश वासुदेव जोशी, बी भाऊ दाजी लाड, सी म गो रानडे, डी गोपाळकृष्ण गोखले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न 25. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? ऑप्शन आहेत ए यादव घराणे, बी खिलजी घराणे, सी चालुक्य घराणे, डी तुगलक घराणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए यादव घराणे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.